पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 5 जणांचा तर हडपसरमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालंय. आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. प्रकरणात आणखी आरोपी अटक होऊ शकतात. विषारी दारू कुठे बनली याचा देखील शोध घेतला. फडणवीसांची प्रतिक्रिया. हडपसर विषारी दारू प्रकरणी कठोर कारवाई होईल. घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात आलेत. चौकशीअंती नियमानुसार गुन्हा दाखल केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं ट्विट. पुण्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू. हडपसरमधील दारूच्या अड्ड्याची रोहित पवारांसह कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पत्र्याच्या शेडसह आतमधील साहित्याचीही तोडफोड. विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा अटकेत. कर्नल सिंह विरखा अटकेत असल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची माहिती. तर फॉरेन्सिक टीमनं दापोडी पोलीस ठाण्यातून विषारी दारूचे सॅम्पल घेतले. हडपसर पोलीस ठाण्यापासून 400 मीटर अंतरावर बनावट विषारी दारू बनवली. पोलिसांचा या व्यवसायाला पाठिंबा आहे का? रोहित पवारांकडून संशय व्यक्त. तर लोकांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यानं अनेकांचा मृत्यू. आतापर्यंत 3 ठिकाणी कारवाई तर इतर ठिकाणांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरू. रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडिओ शेअर. पोलीस वसुली करत असल्याचा रोहित पवारांचा दावा. तर सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्ट्याबोळ झाल्याची टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली. सुनेत्रा पवार यांनी आज संध्याकाळी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली. प्रफुल्ल पटेल, तटकरे, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक. राजकीय विषयावर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार. पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये अन्नधान्य पुरवठ्याचं विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद. सूत्रांची माहिती. कसं काम चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापले. तर पक्षातून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात धुसफूस कायम. पार्थ पवारांनी मंत्र्यांकडे टेंडर आणि निधीची माहिती मागवली. सूत्रांची माहिती. गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांच्या सूचनेमुळे वरिष्ठ नेते नाराज. आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही. भुजबळांकडून स्पष्ट. तर कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केला नसल्याचं पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. अर्थखातं आमच्या पक्षाचं लवकरच अर्थखातं मिळेल अशी आम्हाला अपेक्षा. उमेश पाटील यांचं वक्तव्य. दादांच्या निधनानंतर खातं मुख्यमंत्र्यांकडे तात्पुरतं दिलं होतं. उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाही. भुजबळ, पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ आणि मुंडे आता पक्ष फोडल्यानं पश्चाताप करत असतील. सर्वांना आता भाजपच्या वळचणीला बांधल्याचं वाटत असेल. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावरून राऊत यांची प्रतिक्रिया. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही यात संभ्रम. सूत्रांची माहिती. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. भुजबळ धडाडीचे नेते. त्यांनी खरं काय ते सांगावं. टेंडरवरून पार्थ पवार, भुजबळ यांच्यातील वादावादीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून माहिती मागितली. पार्थ पवार यांच्या प्रश्नावरून प्रतिक्रिया. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा. सूत्रांची माहिती. 17 पैकी 15 जागांवर मवियाच्या उमेदवारांबाबत एकमत. राष्ट्रवादी पुणे, सातारा, सांगली, ठाण्यात लढणार. मवियाच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. तर ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर लढणार. सपकाळांकडून स्पष्ट. नाशिक, नांदेड, साताऱ्यात लढण्याचा आमचा विचार सुरू. पण लढण्यासाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. राऊतांचं वक्तव्य. तर कोकणाची जागा लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू. राऊतांची माहिती. महाविकास आघाडीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद. ठाकरेंची शिवसेना लढणार. बाळमाने ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार. प्राजक्त तनपुरे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. उद्या दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापलं. आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील घटक पक्षांचा या जागेवर दावा सुरू. पुण्यातील परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होण्याची शक्यता. महाविकास आघाडी देखील पुण्यात निवडणूक लढण्याच्या तयारीत. शरद पवारांकडून निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना. शरद पवारांनी उमेदवार ठरवल्याची देखील माहिती. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपकडून 4 जणांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची सूत्रांची माहिती. बसवराज पाटील,
दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं हायकमांडकडे पाठवली, सूत्रांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेचा सस्पेन्स कायम. दरम्यान जागा शिवसेनेला सुटली नाही तर गुलाबराव पाटील यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. भाजपकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतोय. काही ठिकाणी 5 लाखात नगरसेवक उचलले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राज्यात मतदारांना पैसे आणि गिफ्ट दिले जात आहेत, सपकाळांचा आरोप. विधान परिषद निवडणुकीत संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा कायम. संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाहीच. छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयात थोड्याच वेळात बैठक. मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासंदर्भात मंत्री विखे पाटील आढावा घेणार. बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे रवाना होणार. जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये. अंबडच्या तहसीलदारांचं जरांगे पाटील यांना आवाहन. आरोग्याची आणि जीविताची सुरक्षा राखणं प्रशासनाची जबाबदारी, तहसीलदारांकडून आवाहन. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मोठ्या नेत्यांकडून अजित पवारांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठीच सरकारमधील मोठ्या नेत्यांचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप. व्हीके सिंगच्या मुलाच्या लग्नात कोण उपस्थित होतं याचा भांडाफोड करणार. व्हीके सिंगच्या मुलाच्या लग्नात मफलर भेट दिले होते. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवले मफलरचे फोटो. पोलीस अधिकारी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला. उद्यापासून मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत उपोषण. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार. यावेळी उदय सामंत देखील उपस्थित असणार. तर सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, ते सकारात्मक आहेत, विखे पाटील यांची माहिती. सरकारचं ऐकणार, सन्मान करणार आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणार, मात्र आता थांबणार नाही. सरकारच्या आश्वासनानं मराठा समाजाचं पोट भरत नाही. जरांगे पाटील उपोषणावर ठाम. 961 गुन्ह्यांपैकी 61 गुन्हे मागे घेण्याचे बाकी. मराठा आंदोलकांवरील जवळपास 95% गुन्हे मागे घेण्यात आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सरकारला 10 महिन्यांचा वेळ दिला. त्या काळात काय केलं? जरांगेंचा सवाल. तो उन्हात जाळून घेणं सोपं नाही, स्वतःला भाजून घेणं ही अग्निपरीक्षा. तर एसीत बसणाऱ्या सरकारला गंमत वाटते, जरांगेंची टीका. दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय. जरांगेंनी उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये. प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंसाठी भावनिक पोस्ट. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई. भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली लता फरांदेंवर अपात्रतेची कारवाई. तर खेडमध्ये कोणतीही बोगस कामं झाली नाही. विरोधक राजकीय आकसापोटी खोटे आरोप करतायत. महेश शिंदे यांची प्रतिक्रिया. धुळ्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल आणि डिझेल वाढीच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन. टांग्यावर कलेक्टर ऑफिसमध्ये जात निवेदन दिलं. केंद्र आणि राज्य शासनाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या ढोरकींमध्ये शेतकरी महिलेचं पाण्याच्या टाकीवर आंदोलन. 7/12 फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोभा कुदळे यांचं आंदोलन. अंबरनाथमध्ये काँग्रेसची इंधन दरवाढी विरोधात निदर्शनं. पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटप. काँग्रेसनं इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपावर जोरदार घोषणाबाजी. पेट्रोल पंपावरील ग्राहकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलडी चॉकलेट वाटली. जळगावमध्ये मवियाकडून महावितरणच्या विरोधात कार्यालयात निदर्शनं. आंदोलनादरम्यान ठाकरे सेनेच्या उपजिल्हा प्रमुखांकडून गळफास दाबण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसल्यानं मविया आक्रमक. सांगलीत 8 तास नियमित वीज मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचं वीज मंडळासमोर ठिय्या आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. जांभरुण नावजी वस्तीतील भीषण पाणी टंचाई विरोधात रास्ता रोको आंदोलन. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात महिलांचा आक्रमक पवित्रा. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते वणवण. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगावमध्ये पाण्यासाठी आंदोलन. गावकऱ्यांचं झाडावर आणि टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. पळसगावाला पाणी मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. तर बीडीओच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित. शेवगाव पंचायत समितीसमोर वाघोली ग्रामस्थांचं अनोखं आंदोलन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या परीक्षण अहवालातून वाघोलीला
वगळल्यानं ग्रामस्थ संतप्त, चुकीच्या पद्धतीनं गुणांकन करून अहवाल पाठवल्यानं ग्रामस्थ आक्रमक. इंधन दरवाढ आणि इंधन तुटवड्याविरोधात काँग्रेस आक्रमक. शहरातील आरटीआय चौकात काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन. भर रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक बनवला. बैलगाडीत दुचाकी टाकत आंदोलन. डिझेल मिळत नसल्यानं बुलढाण्यात शेतकऱ्यांचा संताप. शेतकऱ्यानं ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपावर आणला. शेतीच्या मशागतीचे डिझेल मिळत नसल्यानं आरे गावातील शेतकरी विनायकराव टाले यांनी ट्रॅक्टर बांधून आणला. नागपूर विद्यापीठातील रखडलेल्या परीक्षा आणि उशिरा लागणाऱ्या निकालांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी. भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीकडून कुलगुरूंना प्रतिकात्मक 20 कुंड्या भेट देत आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचा शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या निषेधार्थ मोर्चा. पोवई नाक्यावर काही काळासाठी रास्ता रोको केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. गोकुळ दूध संघाचं हलाल प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीकडून गोकुळ कार्यालयासमोर निदर्शनं. महायुतीचे सर्व आमदार गप्प का? हिंदू जनजागृती समितीचा सवाल. बुलढाण्यातील मेहकर पंचायत समितीत ग्रामस्थांसाठी या जलजीवन मिशनमधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी. दूषित पाणी पुरवठा, अपूर्ण कामं, वितरण व्यवस्थेतील भेदभाव तसंच आर्थिक गैरव्यवहारावरून ग्रामस्थ आक्रमक. सिद्धरामय्या यांच्याबद्दलचा माझ्या मनात आदर वाढला. नेते सामान्यतः पद सोडत नाहीत. काँग्रेस हायकमांडनं सांगितल्यावर त्यांनी सहजतेनं राजीनामा दिला. संजय राऊत यांच्याकडून सिद्धरामय्यांचं कौतुक. दिल्लीत 6 जूनला इंडिया आघाडीची बैठक. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते बैठकीत उपस्थित राहणार. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर बैठकीला महत्त्व. आगामी काळातील रणनीतीवर चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा केल्याची एनटीएची प्रतिज्ञापत्रात माहिती. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही तपासणी अनिवार्य केल्याची माहिती. परीक्षेनंतर सीसीटीव्ही फुटेजचं फॉरेन्सिक विश्लेषण होणार असल्याचं सुद्धा नमूद. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूगिरीविरोधात मोठी कारवाई. 2.25 महिन्यात राज्यभरात 50 भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल. सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यात. बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या चार्जनंतर राज्यभरात 53 धाडी तर 33 आरोपी अटकेत. अन्न औषध प्रशासनाकडून 27 आस्थापनं सील. मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई. तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कारवाया. नागपूरमध्ये एफडीएकडून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कारवाई. भेसळीचा संशय आलेल्या 4,72,000 रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल. महिला अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही दोषारोपपत्रात उल्लेख. टीसीएस प्रकरणात आतापर्यंत 8 संशयित आरोपींना अटक. कुस्तीपटू विनेश फोगटला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा. विनेश फोगटला आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी. आम्ही हस्तक्षेप करत नाही, तुम्ही सहभागी व्हा, कोर्टाचं निरीक्षण. तर विनेश फोगटनं देशाला गौरव मिळवून दिलाय, कोर्टाची टिप्पणी. भारतात लवकरच कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा येण्याची शक्यता. प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात येण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत वेगानं नियोजन सुरू. लवकरच निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,000 तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार. तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर. त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहाच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 2,500 रुपयांचं अधिकृत तात्काळ दर्शन सुरू. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला 2 दिवसात भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. सुट्ट्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्यानं भाविकांची गर्दी वाढली. सुट्ट्यांच्या काळात दररोज 80,000 ते 90,000 भाविकांकडून अंबाबाईचं दर्शन. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकासाला चालना देण्यासाठी अटल नर्मदा कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्याची मागणी. कॉरिडॉर झाल्यास या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार. जिल्ह्यात नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी. वाशिमच्या 163 ग्रामपंचायतींसाठी 12 जूनला आरक्षण सोडत. राज्य निवडणूक आयोगाकडून सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर. 2024, 2025 आणि 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रक्रियेत समावेश.
विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम. चंद्रपूरमध्ये 45.4 अंश तर ब्रह्मपुरीमध्ये 45.3 अंश तापमानाची नोंद. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता. गोंदियात तापमान 46.1 अंशांच्या पुढे उकाड्यानं गोंदियावासी हैराण. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट. वर्धा जिल्ह्यात उकाड्यात वाढ झाल्यानं नागरिक हैराण. काल वर्धा जिल्ह्यात 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. संध्याकाळी विविध भागात वादळ आणि अवकाळी पाऊस झाल्यानं उकाड्यात वाढ.